नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो. आमच्या सांगतो ऐका या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मी सौ जान्हवी परांजपे आणि माझ्यासोबत आहेत सांगतो ऐकाचे प्रवर्तक श्रीयुत दिलीपजी गोखले. गोखलेजी, स्वागत आहे आपलं. नमस्कार. खरं तर 22 एप्रिलच्या पहलगाम इथल्या हिंदू पर्यटकांवरती झालेल्या हत्याकांडानंतर सगळा देश ढवळून निघालाय. सरकार, सेनादल यांनी आपापल्या भूमिका तर बजावलेल्या आहेत. सोशल मीडियावर भारत पाकिस्तान भारत भारत पाकिस्तान या विषयाने नुसता धुरळा उडालाय आणि तरीही यानंतर हे सगळं सुरूच राहणार आहे. परंतु या गदारोळात राहून गेलेले आहेत असे काही मुद्दे आहेत का? हो, काही मुद्दे असे आहेत खरोखर की ज्याची चर्चा व्हायला पाहिजे होती आणि पाहिजे त्या पद्धतीनं ती झालेली नाही. असे काही मुद्दे आहेत की ज्याची चर्चा गांभीर्यानं व्हायला पाहिजे. मग आपल्या आजच्या चर्चेचा हाच विषय आपण घेऊया. काय हरकत नाही. आपल्याला काय वाटतं? चर्चा ज्या सगळ्या झाल्या की नाही, या सगळ्या आमच्या पंतप्रधानांनी काय करावं, आमच्या सैनिकांनी काय करावं, विरोधी पक्षांनी काय करावं, ह्याच्या चर्चा सगळ्या झाल्या. पण यातला एक महत्वाचा घटक जो आहे ना, तो गृहीत धरून काही अशा चर्चा झालेली नाही. हा घटक कुठला तर जनता. कारण हे जे युद्ध आहे हे काही दोन केवळ सैन्यांमध्ये लढलं जात नाही, दोन सरकारांमध्ये लढलं जातं, तर दोन देशांमध्ये लढलं जातं. आणि देश म्हणजे देशातली जनता. तेव्हा तिची भूमिका काय आहे याला केवढं तरी मोठं महत्व आहे. कारण काय, सरकार जे आहे किंवा सैनिक आहे हे प्रतिनिधित्व कोणाचं करतात, ते जनतेचं करतात. त्यामुळे ती प्रत्यक्ष लढत नसली, प्रत्यक्ष धोरणांची अंमलबजावणी करत नसली ना, तरी पण तिच्या भूमिकेकडे वेगळ्या पद्धतीनं चर्चा व्हायला पाहिजे. कशी असावी, काय असावी, खूप महत्वाचं आहे. हे अगदी बरोबर आहे. पण अशा या युद्धमान स्थितीत जनतेकडून नेमक्या काय अपेक्षा कराव्या? जनतेकडून अपेक्षा तशा भरपूर करता येतील. पण थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक जनतेची वेगळ्या पद्धतीची परीक्षा आहे. ती तिच्या संयमाची परीक्षा आहे, ती तिच्या धीराची परीक्षा आहे. आणि या परीक्षेला जनतेनं आपल्या वर्तणुकीतून उतरलं पाहिजे. आता संयम आणि धीर बाळगायचं म्हणजे काय, तर काय करायचं हे जसं महत्वाचं आहे, तसं काय करायचं नाही हे पण ठरलं पाहिजे. कारण सैनिक त्यांची भूमिका घेत असतात, सरकार आपलं ठरवत असतं. आणि आपण काय प्रत्यक्षात बॉम्ब टाकायला जात नाही, आपण प्रत्यक्षात त्या पाकिस्तानच्या किंवा जे कोणी शत्रू राष्ट्र असेल त्यांच्याशी बोलणी करायला जात नाही. आपण आपले नियमित व्यवहार पार पाडत असतो. ते व्यवहार पार पाडत असताना कोणती जबाबदारी घ्यावी याचं थोडंसं प्रशिक्षण हे जनतेला होणं खरं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजेच सरकार आणि जनता या दोघांमध्ये समन्वय असायला हवा असंच ना? अगदी निश्चित. पण आपण लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे आणि म्हणून खूप जणांचं असं म्हणणं आहे की सरकारच्या विरोधांना किंवा सरकारचे जे काही धोरणं आहेत त्यांना विरोध करणं, तो व्यक्त करणं हे काही चुकीचं म्हणता येणार नाही असं खूप जण म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? नाही, खरं आहे, लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारली आणि लोकशाही म्हटल्यावर ते सगळं सुप्रसिद्ध वाक्य आहे, बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल. हे सगळं गरज आहे, पण शेवटी पीपल म्हणजे कोण आणि सरकार म्हणजे कोण वेगळे नाही. समन्वय असणं म्हणजे काय आणि विरोध करणं म्हणजे काय, मतभेद असणं अगदीच स्वाभाविक आहे. पण ते कधी व्यक्त करावे. आता युद्ध चाललंय की नाही, आपण निवडून दिलेले सरकार आहे, आपलं सैन्य आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. ते काय करतात, त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. विरोध करण्याची ही आत्ताची वेळ नाही. युद्ध आज आहे, उद्या युद्ध संपेल, ही शस्त्रसंधी होईल, आणखीन काय होईल, आणखीन काय होईल, त्यानंतरचा काळ आहे की जनतेकडे. जनतेकडे म्हणजे ते जे कोण विरोधी पक्ष असतील किंवा जनतेतले विविध समूह असतील, विचारवंत असतील, त्यांनी आपल्या अगदी विरोध जोरदारपणे करावा. परंतु युद्ध ही ती वेळ नव्हे. असं एखादं उदाहरण देता येईल का की युद्ध स्थिती आहे आणि एक चांगल्या पद्धतीने प्रशासक आणि जनता यांच्यामध्ये खूप चांगला समन्वय घडलेला होता किंवा जनतेच्याही परिपक्वतेचं असं एखादं इतिहासातलं उदाहरण देता येईल? उदाहरण चांगल्यापैकी आठवतं म्हणजे दुसऱ्या महायुद्धातलं आपल्याला सांगता येईल.
तेव्हा ती जर्मनी, त्यांचे देश आणि इंग्लंड बरोबरचे देश असं ते युद्ध झालं. आणि इंग्लंड जेव्हा अडचणीत होतं, त्यांना पाहिजे तसं यश मिळत नव्हतं, तेव्हा देशातल्या नागरिकांनी, तिथल्या सगळ्या व्यवस्थेनं चेंबरलेनच्या धोरणांमुळे आपल्याला काही फार फायदा होत नाही, नीट यश मिळेल असं वाटत नाही. मग त्यांनी त्यावेळेला चर्चिलनं आणलं आणि चर्चिलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं युद्ध जिंकलं सुद्धा. पण पुढची गंमत आहे वेगळी, ही युद्ध जिंकल्यानंतर जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला ह्याच चर्चिलला जनतेनं पराभूत केलं. म्हणजे आम्हाला युद्ध काळामध्ये चर्चिल हवे, पण आता शांतता आहे त्यामुळे आम्हाला चर्चिल नको, ही जी समज आहे परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार. आपलं नेतृत्व स्वतः घडवण्यासाठी किंवा हा. स्वतः त्यामुळे दोघांच्यातला समन्वय होता. आणि हे खरोखर एक लोकविलक्षण घटना आहे. नाही तर एखाद्या गोष्टीचा फायदा घेणं अशा स्वरूपात ती जनता बघत नाही. आता जनतेच्या हिताचं काय आहे, आपण म्हटलं आता मग बाय द पीपल फॉर द पीपल, हे व्यवहारात दिसायला पाहिजे. पण हे जे आपण आता उदाहरण दिलं, अशा प्रकारची जी परिपक्वता आहे, ती परिपक्वता आपल्या भारतीय जनतेमध्ये आहे. मी इंग्लंडचं उदाहरण दिलं आणि तुम्ही थेट भारतीय जनतेच्या परिपक्वतेबद्दलच बोलायला लागलाय. परिपक्वता नाही असं एक वाक्यात उत्तर देता येणार नाही. अनेकदा जनतेनं आपल्याकडे ती परिपक्वता आहे असं दाखवून दिलेलं आहे. पण तरी सुद्धा असे ते प्रसंग आहेत, युद्धासारखे प्रसंग, ते लोकशाही स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्याला जी नेहमीची सवय आहे ना, हे प्रसंग कधीतरी आल्यामुळे यावेळेला आपल्यात नेमके काय बदल करायला पाहिजेत याचं पुरेसं भान आपल्या जनतेतल्या काही समूहांना दिसत नाही. म्हणजे छोटे मोठे गट असतील, विचारवंत असतील, खेळाडू असतील, कलाकार असतील, भरपूर असे समूह आहेत की जे या जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात आणि आपली मतं व्यक्त करत असतात. पण ते मतं व्यक्त करत असताना आपल्या पाठीशी कोणत्या कोणत्या स्वरूपात प्रमाणात ही सगळी जनता आहे याचं भान ठेवून ती पर्स्पेक्टिव्ह जी निर्माण करतात की नाही, तेव्हा त्यांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे भान ठेवलं की पाहिजे. आता आम्ही नुसती आमची मतं व्यक्त करतो, पण त्याचे परिणाम जनतेवर काय होतील आणि त्याचे परिणाम परत देशातल्या नेतृत्वावर काय होतील, सैन्यावर काय होतील, याचं भान घेतलं पाहिजे, याचं भान ठेवलं पाहिजे. आणि जनतेमध्ये तशी परिपक्वता तितक्या प्रमाणात पुरेशी आहे असं वाटत नाही. ही समाज माध्यम आहेत म्हणजे, ही समाज माध्यमं सुद्धा आता आपण म्हटलं सरकार आमचं प्रतिनिधित्व करतं, सैन्य दल आमची आहेत, तशी समाज माध्यमं सुद्धा आपली आहेत. मग ही समाज माध्यमं एवढ्या उथळपणानं गेल्या आपण 4-8 दिवसात बघतोय की काहीच समजत नाही. करू संभ्रम निर्माण होतो आणि फार गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. त्यांनी भान ठेवलं पाहिजे. शेवटी आपण नागरिकांनी आणि जनतेनं म्हणून म्हणतो, तेव्हा हे सगळे घटक त्यात आलेच. ती परिपक्वता त्या पद्धतीनं आपल्यात नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि आपल्या सगळ्यांनाच हे गेल्या काही दिवसामध्ये लक्षात आलेलं आहे. म्हणजे समाज माध्यमांवरती जी काही प्रतिक्रिया दिली जाते, म्हणजे त्या ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांचे खूप अनुयायी असतात, तर त्यांनी सुद्धा हे भान ठेवणं आवश्यक आहे अतिशय, असं आपल्याला म्हणायचंय. अगदी निश्चित. पण उत्तम नेतृत्व जनतेला कसं प्रोत्साहित करू शकतं याच्याबद्दल काही सांगता येईल एखादं उदाहरण देऊन? पुन्हा आपल्याला इंग्लंड आणि चर्चिलच मला आता आठवलंय की युद्ध काळामध्ये प्रचंड गंभीर परिस्थिती होती. इंग्लंड अगदी पराभवाच्या छायेत होतं असं म्हटलं तरी चालेल. लंडन शहरावर सुद्धा शेकडो विमानं एकाच वेळेला अर्धा तास बॉम्बफेक करायची. की सगळं नागरी जीवन होतं ते असं स्वाभाविकपणे घाबरलेलं असणार, अस्ताव्यस्त झालेलं असणार. पण त्यांच्या सूचनांचं पालन ती जनता करायची आणि एकाच वेळेला सरकारच्या सूचनांचं पालन आणि स्वयंशिस्त ही जनतेच्या हाडी मावशी एवढी भिडलेली होती. त्याचं एक उदाहरण वेगळं. नेते शेवटी आपली उदाहरणानं चांगले आदर्श प्रस्थापित करत असतात. हे जे चर्चिल होते, युद्ध थांबल्यानंतर, युद्ध म्हणजे त्यावेळेचं युद्धस्थिती थांबली, विमानं हल्ले करून निघून गेली की नंतर जेव्हा बाहेर यायचं असतं त्यावेळेला इतर जनता जशी आपल्या रोजच्या व्यवहारांसाठी बाहेर पडायची, खाण्यापिण्याचे जिन्नस आणण्यासाठी बाहेर पडायची, अंडी असतील, पाव असतील, आणखीन काय असेल, तर हे पंतप्रधान असून सुद्धा चर्चिल रांगेत उभे राहायचे. मी कोणतरी मोठा आहे असं नाही, जनता आणि मी माझी जबाबदारी सांभाळतो एवढंच, पण मी नियमाला बांधील आहे. स्वाभाविकपणे कल्पना करा की आपला पंतप्रधान हा सुद्धा आपल्यासारखा वागतोय, केवढं प्रोत्साहन मिळत असेल. दुसरं उदाहरण मला असंच एक वेगळं सांगता येईल आपल्या लालबहादूर शास्त्रींचं, की त्यांच्या काळात जे युद्ध झालं त्यावेळेला भीषण अन्न टंचाईला भारत तोंड देत होता. हो, ऐकलंय. हा, खूप अन्न टंचाई. म्हणजे आम्ही आमच्या लहानपणी आठवतोय, म्हणजे गोष्टी लोकांकडनं ऐकलेल्या
की तो अमेरिकेत टाकलेला मिलो म्हणून यायचं, गुरं बिरं खात नाहीत, ते आमच्याकडे खायची वेळ आलेली होती. म्हणजे भरपूर अन्न टंचाई होती. मग त्यावेळेला शास्त्रीजींनी जयपूरमधल्या एका सभेमध्ये आवाहन केलं होतं की अन्न टंचाई लक्षात घेता देशातल्या जनतेनं आठवड्यातून एक वेळेला आपल्या म्हणजे अन्न घेऊ नये, उपवास करावा. उपवास करावा. आणि विशेष काय सांगायचं तर हे शास्त्री आवाहन करून थांबले नाही. ही 28 तारखेची घटना होती, 28 ऑक्टोबर असेल. आणि 1 नोव्हेंबरला शास्त्रीजी जेव्हा जयपूरहून आपला मधला प्रवास आटपून दिल्लीमध्ये आले, शास्त्रींच्या कुटुंबात 1 नोव्हेंबरला संध्याकाळी जेवण शिजलं नाही. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. खरोखर म्हणजे असा साधा नेता होता. जनताही साधी होतीच, पण नेता कणखर होता. जनतेमध्ये देखील तो कणखरपणा येतो. शेवटी राजा कालस्य कारण, आज राजेशाही नसली तरी हे आपलं नेतृत्व आहे ते या पद्धतीनं आपल्याकडे बघायला आपल्याला हरकत नाही. तेव्हा पुढाऱ्यांची वागणूक, नेत्यांची वागणूक ही जनतेवर मोठा परिणाम करते आणि त्यांच्यात सवंगता नसेल तर जनतेत पण येणार नाही. पण मग हे असं नेतृत्व, आदर्श नेतृत्व आणि अशी परिपक्व जनता किंवा परिपक्व नागरिक हे कशा पद्धतीने तयार होतील? हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे याचं उत्तर आज युद्ध सुरू आहे आणि आज लगेच काहीतरी करायला बसलोय असंही ते नाही. ही दीर्घकालीन आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. ह्या समस्या आपल्याकडे निर्माण का होतात त्याच्या मुळाशी जर जायचा विचार केला, जनतेला वारंवार समजावून सांगायला का लागतं, त्याचं आमच्यात ती समज आणि परिपक्वता नाही किंवा कमी असं आपण का म्हणतो, तर मूळ आपल्याला शिक्षण व्यवस्थेकडे जायला पाहिजे. कारण का येता मॉक ड्रिल आहे, दुसरा कुठला ब्लॅकआउट आहे, असे वेगवेगळे शब्द आपल्याला कानी पडतात. आम्ही वागायचं कसं हे जनतेला बोध होत नाही. ती सीमावर्ती राज्य आहेत की नाही, तिथली जनता काहीतरी करते, दिवे बंद, अमुक तमुक, पण तरी सुद्धा संभ्रमित असते. कारण का ह्याचं शिक्षणच झालेलं नाहीये. युद्ध तर खूप वर्षांनी झालं, त्यामुळे या गोष्टीला तोंड दिलं गेलेलं नाही. पण खरं म्हणाल तर आपण बाकी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आपलं पोट भरायला शिकवतो, आपलं कुटुंब चालवायला शिक्षण दिलं जातं. तसं आपण देशही चालवत असतो. त्यामुळे त्या पद्धतीचं शिक्षण, त्याची अभ्यासक्रमात व्यवस्था व्हायला पाहिजे. आता ते NCC आहे, दुसरं काय ते नागरी संरक्षण दल म्हणून काही कार्यक्रम, शैक्षणिक कोर्स पण आहे. पण अनेकदा असं होतं की काही आपले गुणवत्ते मार्क मिळतात, ते 5 मार्क 10 मार्क अधिक मिळतात, एवढ्यापुरतंच ते बघितलं जातं. त्याच्याऐवजी हे शिक्षण घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या पुढच्या जीवनामध्ये, भावी जीवनामध्ये चांगला नागरिक बनण्यासाठी त्यांना ते उपयोगी पडावेत, अशा पद्धतीनं त्याचा शिक्षण क्रमाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. म्हणजे व्यवस्थेमध्ये काही गोष्टींची तरतूद आहे, पण त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने व्हायला हवी असं वाटतं का? हो, अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आणि ही अंमलबजावणी, आता मी NCCचा उल्लेख केला, आणखीन एक मुद्दा मला सुचवावासा वाटतो, तो म्हणजे आपलं नागरिक शास्त्र. नागरिक याच्यावर मी सारखा येतोय. सरकार, सैन्य आणि नागरिक वजा केले तर सरकारला अर्थ नाही. देश म्हणजे देशातील जनता म्हटलं तसं कोणाचं रक्षण करणार, कोणाचं प्रतिनिधित्व करणार. तर त्यामुळे या अभ्यासक्रमामध्ये या NCCच्या जोडीला मला असं सुचवावंसं वाटतं की नागरिक शास्त्र हा जो विषय तो 100% गुणांचा व्हावा. तो गांभीर्यानं त्या विषयाची अशी नियोजन व्हावं की नुसतं भारत माझा देश आहे ती प्रतिज्ञा आहे, त्या प्रतिज्ञेचा अर्थ खरा म्हणजे जगला जावा आणि तो आयुष्यभर ही प्रतिज्ञा आहे ती विसरता कामा नये. अनेक वर्ष आपण शाळेमध्ये म्हणत असतो, पण ती प्रतिज्ञा पाठ झाल्यावर ती नुसती पोपटपंची होता कामा नये. ती प्रतिज्ञा पुढे जगायची आहे, आयुष्यभर जगायची आहे. त्या दृष्टीनं नागरिकशास्त्र या विषयाचं चिंतन, मनन असं चांगल्या पद्धतीनं होऊन, मोठमोठ्या तज्ज्ञांकडून होऊन एक शिक्षणाची फेरआखणी झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि नागरिकशास्त्र हा विषय 100% 100 गुणांचा करावा, जो सदैव उपयोगी पडणारा विषय. तुम्ही रसायनशास्त्र असेल, तुमचं गणित असेल, इंग्रजी असेल, असे जे विषय ते प्रत्येकाला सारखे उपयोगी पडत नाहीत. पण नागरिकशास्त्र असा जो विषय आहे तो तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, खेळाडू व्हा, तुम्ही चांगले नागरिक असणं हे गरजेचं आहे. की तुमचं नागरिकत्व एकमेकाला बांधून ठेवतं. आम्हाला घटना कळली पाहिजे, घटनेचा, कायद्याचा सगळा अर्थ समजला पाहिजे. घटना तज्ज्ञ होण्याचं कारण नाही, पण त्याही गोष्टी समजल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं
नागरिकशास्त्र हा विषय फार गंभीर आहे आणि तो जेवढ्या चांगल्या पद्धतीनं त्याचा समावेश आणि अंमलबजावणी केली जाईल ते फार उपयोगी पडेल असं मला वाटतं. खूप छान छान आजची चर्चा आपली रंगली. या चर्चेचा समारोप करताना कोणता मुद्दा आपण आपल्या श्रोत्यांना सुचवू इच्छिता? आज शस्त्रसंधी झाल्याच्या बातम्या येते. आपल्याला माहित नाही खरोखर पुढे काय होणार आहे नेमकं. पाकिस्तान शस्त्रबंदी जी अंमलबजावणी करणार, नाही करणार, युद्ध भडकणार की थांबणार, आपल्याला ह्या गोष्टी काय माहित नाही. जे होईल त्याला सामोरं जायचं. पण मी हा जो विषय सुचवला कुठल्या शैक्षणिक धोरणातल्या फेरमांडणीचा, तोच मुद्दा मला पुन्हा सुचवावासा का वाटतो. कारण का युद्ध आज आहे उद्या नसेल परत सुद्धा होईल. पण युद्धाखेरीज देखील महापूर येतात देशात, भूकंप येतात, वादळ येतात, रोगराई पसरते. अशा अनेक अडचणीच्या प्रसंगाला देशातल्या जनतेला सामोरं जावंसं वाटतं, सामोरं जावंसं लागतं. आणि त्यावेळेला ही जनतेचीच भूमिका महत्वाची असते. सरकारी यंत्रणाही पुरेशी नसते. आणि म्हणून या गोष्टींना जर तोंड द्यायचं असेल संकटानं तर चांगला नागरिक तयार झाला पाहिजे. कारण काही चांगले नागरिक हे चांगले विद्यार्थी जर असतील, आपण म्हणतो नाही आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक, हेच मूळ आहे. त्यामुळे त्यावेळेला दरवेळेला आता अमुक वागूया तमुक वागूया असं ताण लागल्यावर वीर खरड राहण्याचे उद्योग करण्यापेक्षा चांगले नागरिक निर्माण होतील तर सगळे प्रश्न आपोआप सुटतील. सगळ्या संकटांना, युद्धासकट सगळ्या संकटांना आपण नुसतं सामोरं जाऊ असं नव्हे, त्यांना तोंड देऊ, सामोरं जाऊ एवढंच नव्हे तर त्यांच्यावर विजय सुद्धा मिळवू. फक्त त्यासाठी खरोखरच शैक्षणिक धोरणाची चिंतन मंथन चांगल्या पद्धतीचं करून फेरमांडणी करण्याची गरज आहे असं सुचवावं असं वाटतं. बरोबर आहे. तर आज आपण हे जे काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, त्याचा आपले श्रोते नक्कीच विचार करतील, त्याचं चिंतन करतील आणि आपल्या वर्तनामध्ये त्याप्रमाणे बदल घडवून आणतील आणि नेहमीच आपल्या प्रशासनाला संयुक्तिक पूरक अशी भूमिका घेतील अशी आशा करून आज आपण इथेच थांबूया. येणारच आहोत पुढच्या भागात अशाच नवीन विषयावरती गप्पा घेऊ. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन विषयांवर गप्पा मारण्यासाठी. धन्यवाद.